Hello students, today we will learn about pests and diseases of chili crop. Major pests and diseases attack on chili plant. They are thrips, cutworms, aphids, weevils. The first pest is thrips. These are the small insect of thrips. Nature of damage, first point. These are small insects which feed on leaves by scraping the epidermis and sucking the oozed cell sap. ओके, हे जे स्मॉल इन्सेक्ट आहेत हे काय करतात, चिलीचे जे काही लीव्स आहेत हे लीव्स काय करतात, स्क्रॅपिंग करतात म्हणजे काय, खरवडतात. ठीक आहे. आणि लीव्स खरवडल्यामुळे काय होतं, लीव्सवरचा जो काही इपिडर्मिस आहे, इपिडर्मिस म्हणजे काय, अप्पर लेयर ऑफ लीव्स, बाह्य त्वचा जी पानांची आहे त्याच्यामधून काय सिक्रीट होतो, सेलसॅप सिक्रीट होतो. ओज द सेलसॅप सिक्रीट होतो. आणि तो सेलसॅप हे जे काही थ्रिप्स आहेत, हे थ्रिप्सचे जे काही इन्सेक्ट आहेत ते काय करतात, सकिंग करतात. ओके, क्लिअर. फर्स्ट पॉईंट काय आहे परत एकदा बघूयात. दीज आर स्मॉल इन्सेक्ट्स विच फीड ऑन द लीव्स. कशावरती फीड करतात, हे फक्त आणि फक्त लीव्सवरती फीड करतात. कसे फीड करतात, दे आर स्क्रॅपिंग द इपिडर्मिस. जी काय बाह्य त्वचा आहे पानाची ते काय करतात, स्क्रॅपिंग करतात, खरवडून काढतात. आणि त्यामधून जो ओज्ड सेलसॅप येतो, निघतो, त्या पानामधून जो काही रस निघतो तो काय करतात, ते सक करतात. क्लिअर. नेक्स्ट पॉईंट बघा, नेचर ऑफ डॅमेज मधलं काय होतं. The affected leaves turn brown, get curled and dry at the tips. ओके, जे काही अफेक्टेड प्लांट्स आहेत हे कुठल्या कलरमध्ये कन्वर्ट होतात, ब्राऊन कलरमध्ये कन्वर्ट होतात. त्यानंतर लीव्स गेट कर्ल्ड, जे वेटोळे पडायला चालू होतं, कर्लिंग चालू होतं लीव्सचं इनवर्ड्स किंवा आउटवर्ड्स. आणि फायनली काय होतं, ती जी काही लीव्स आहेत ते लीव्स काय होतात, ड्राय होतात ॲट द टिपला. दिस डिसीज इज लोकली कॉल्ड ॲज सुरडा मुरडा और बोकड्या. ठीक आहे, लोकली ह्या डिसीजला आपल्या महाराष्ट्रामध्ये काय म्हटलं जातं, चुरडा मुरडा. जो चिलीवरती कीड येते त्याला काय म्हटलं जातं, चुरडा मुरडा. ओके, आता हाऊ टू कंट्रोल दिस थ्रिप्स. फर्स्ट पॉईंट इज स्प्रे 0.1% मॅलॅथिओन ॲट 10 days इंटरवल. मॅलॅथिओनचं आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे. किती त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, 0.1% मॅलॅथिओन 10 daysच्या इंटरवलनी आपल्याला काय करायचं राहायचं आहे, स्प्रे करायचं आहे आफ्टर अटॅकिंग दिस पेस्ट. नेक्स्ट कंट्रोल मेजर आहे अप्लाय 10% फोरेट ग्रॅन्युअल्स इन टू द सॉईल. काय करायचं आहे, फोरेट ग्रॅन्युअल्स घ्यायचे आहेत. किती पर्सेंट असणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, 10% असणार आहे. किती यूज करायचं आहे, ॲट दी रेट 10 kg पर हेक्टर ॲट द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग जेव्हा करणार आहे आपण तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे, 10% फोरेट ग्रॅन्युअल्स आपल्या मातीमध्ये, शेतामध्ये मिक्स करायचे आहेत. ओके, थ्रिप्स. अजून एकदा थोडंसं मी मागे जाते, बघा हे व्यवस्थित समजून घ्या. हे जे काही स्मॉल इन्सेक्ट आहे, दीज आर द स्मॉल इन्सेक्ट विच फीड्स ऑन, कुठं फीड्स करतात, लीव्सवरती फीड्स करतात बाय स्क्रॅपिंग द इपिडर्मिस अँड सकिंग द ओज्ड सेल सॅप. क्लिअर. लोकली ह्या डिसीजला काय म्हटलं जातं, चुरडा मुरडा म्हटलं जातं. ठीक आहे, हे आहे थ्रिप्स. द नेक्स्ट पेस्ट इज कट वर्म्स. ऑलरेडी पोटॅटो क्रॉपमध्ये आपली ही जी पेस्ट आहे ही कवर झालेली आहे, तरी पण आपण रिवाईज करूया. तिथं हे काय आहेत, कटवर्म्सच्या लार्वा आहेत किंवा आपण ह्याला कॅटरपिलर सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला ह्या दोन्ही इमेजमध्ये बघायला मिळेल ही कुठं अटॅक करते बघा, लार्वा बेसवरती, त्या स्टेमच्या कुठं बेसवरती. हे काय आहे, सॉइल सरफेस आहे, हे स्टेम आहे. ठीक आहे, ह्या स्टेमच्या बेसवरती दोन्हीकडे अटॅक करते कटवर्म्स. हे जे डॅमेजिंग स्टेज आहे, लार्वा और कॅटरपिलर. नेचर ऑफ डॅमेज, फर्स्ट पॉइंट, द कॅटरपिलर रिमेन्स हिडन इन सॉइल ड्युरिंग डे अँड डॅमेज द क्रॉप ड्युरिंग नाईट अवर्स. क्लिअर. हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. ही जी काही लार्वा आहे ही सनलाईट सेन्सिटिव्ह आहे, ही सनलाईट सहन करू शकत नाही. त्यामुळं ही लार्वा ॲट द डे टाईम हिडन इन टू द सॉइल अँड ॲट नाईट टाईम these caterpillar or larva attack on our crops. Next point, the caterpillar cut the plants at ground level. Okay,
द कॅटरपिलर कट द प्लांट्स ॲट ग्राउंड लेवल अँड फीड्स ऑन द टेंडर लीव्स. ही ग्राउंड लेवलला प्लांट कट करते आणि काय कशावरती फीड करते, जे टेंडर लीव्ह, जे काही कोवळी पानं आहेत कोणत्याही क्रॉपचे. आता आपण चिली क्रॉप पाहतोय, चिली क्रॉप असू दे, पोटॅटो क्रॉप असू दे, सगळीकडे जिथं जिथं ही पेस्ट अटॅक करते सगळीकडे त्याचं नेचर ऑफ डॅमेज सेमच आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट, दे ऑल्सो फीड ऑन द रूट्स. ही कशावरती फीड करते बघा, टेंडर लिव्सवरती पण फीड करते आणि जे काही तुमच्या प्लांटचे रूट्स असतात त्या रूट्सवरती सुद्धा ती फीड करते. कंट्रोल मेजर बघा कसं कंट्रोल करायचं आहे. कटवर्मला आपण अप्लाय 5% क्लोरोडेन और हेप्टॅक्लोर डस्ट टू द सॉइल ॲट दी रेट 50 kg पर हेक्टर. हेप्टॅक्लोर तुम्ही डस्ट करू शकता, किती क्वांटिटी हवी आहे, ॲट दी रेट 50 kg पर हेक्टर. 1 हेक्टरसाठी तुम्हाला किती यूज करायचं आहे, 50 kg, 50 kg यूज करायचं आहे. ओके. कटवर्म ह्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की ही फक्त आणि फक्त डे टाईमला अटॅक करते लार्वा, डे टाईमला हिडन असते आणि नाईट टाईमला फक्त अटॅक करते. आणि अटॅक कुठं असतो, ग्राउंड लेवलला अटॅक असतो. ग्राउंड लेवल अटॅक करून ती प्लांट कोलॅप्स करते आणि त्यानंतर काय करते, टेंडर लीव्स वरती फीड करते, ॲज वेल ॲज कशावरती फीड करते, रूट्सवरती ती फीड करते. ओके. द नेक्स्ट इज इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ चिली. ओके. द फर्स्ट डिसीज इज डॅम्पिंग ऑफ. 11th मध्ये ऑलरेडी कव्हर झालेलं होतं हे डॅम्पिंग ऑफ चिली. ठीक आहे. तर डॅम्पिंग ऑफ हा जो डिसीज आहे हा 2 मेजर क्रॉपमध्ये येतो. एक आहे चिली आणि एक आहे ओनियन. आपल्याला बोर्डाला ही एक फिलिंग द ब्लँक असते. डॅम्पिंग ऑफ इज द सिरियस डिसीज फाउंड ऑन डॅश डॅश क्रॉप. ओके. आपलं आन्सर एकतर चिली असू शकतं किंवा ओनियन असू शकतं. ह्याच्यामधलं कुठलं तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये असेल ते तुम्ही लिहू शकता. सिम्पटम बघा. फर्स्ट डॅम्पिंग ऑफ हे नवीन आहे आपल्यासाठी, थोडंसं लक्षपूर्वक बघा. दिस डिसीज इज फाउंड ऑन सीडलिंग इन नर्सरी. कुठल्या स्टेजमध्ये हा डिसीज येतो बघा. दिस डिसीज इज फाउंड ऑन सीडलिंग इन नर्सरी अँड ॲट अर्लियर स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ. ओके. अर्लियर स्टेजमध्ये जेव्हा आपले सीडलिंग्स म्हणजे काय मराठीमध्ये म्हणतो आपण, सीडलिंग्स म्हणजे काय असतं, रोपं. जेव्हा आपली रोपं नर्सरीमध्ये असतात किंवा हा डिसीज कधी येतो, अर्लियर स्टेज म्हणजे अगदी सुरुवातीला, अगदी पहिल्या 1 महिन्याभरामध्ये 20 ते 25 दिवसामध्ये हा डिसीज चिलीवरती अटॅक करतो. ओके. हा रोग चिलीवरती येतो बघा. दिस डिसीज इज फाउंड ऑन सीडलिंग इन नर्सरी अँड ॲट अर्लियर स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ. आता कसा अटॅक होतो बघा. ब्राउनिश वॉटर सोक्ड लीसन इज अपीयर्ड ॲट द बेस ऑफ द स्टेम. हे बघा इथे तुम्हाला ह्या इमेजमध्ये पाहायला मिळेल. हे रूट्स आहेत चिलीचे. ठीक आहे. हे रूट्स आहेत. इथे जिथं आता आपला कर्सर आहे इथे बघा, इथे काय आहे बघा, ब्राउनिश वॉटर सोक्ड लीसन इज अपीयर्ड ॲट द बेस ऑफ द स्टेम. दोन्हीकडं बेसला काय आपल्याला बघायला मिळते, वॉटर सोक्ड लीसन बघायला मिळते. ओके. नेक्स्ट, shrinking or rotting of affected tissue of stem takes place which results in falling of the affected seedlings. ओके. बघा रॉटनिंग, आता जिथं हे वॉटर सोकडच तुम्हाला स्पॉट्स बघायला मिळतात, जास्त जर अटॅक झाला तर काय होतात, इथं रोटनिंग चालू होतं. रोटनिंग म्हणजे काय होतं, कुजायला चालू होतं. अफेक्टेड टिश्यूज जे आहेत त्या स्टेममधले, अफेक्टेड टिश्यूज ऑफ स्टेम स्टार्ट्स रॉटनिंग विच टेक्स प्लेस और विच रिझल्ट्स इन फॉलिंग द अफेक्टेड सीडलिंग्स. जर सतत पाण्यामध्ये जर तुमची रोपं राहत असतील तर काय होतं, एका ठिकाणी हे इथं सपोज सॉईल सरफेस असतो, हे रूट्स सॉईल सरफेसच्या खाली असतात. हे ब्राऊन कलरचं वॉटर सोक्ड लीजन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर काय होतं, जर सतत पाण्यामध्ये राहत असेल तर काय होतं, इथले जे काही टिश्यू आहेत स्टेमचे हे डॅमेज होतात आणि तिथं काय होतं, ते टिश्यूज किंवा ते झाड इथून कुजायला चालू होतं आणि ॲटोमॅटिक हे झाड काय होतं, कोलॅप्स होतं. ओके. किंवा फॉल डाऊन होतं. कसं कंट्रोल करायचं हे, द सीड्स इज ट्रीटेड विथ सिरेसन ॲट दी रेट 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड. आता आपल्याला हे
बिफोर सोईंग आपल्याला ही सीड ट्रीटमेंट आपण करतोय. ओके, कुठली सीड ट्रीटमेंट करतोय आपण? द सीड्स आर ट्रीटेड विथ सिरेसन ॲट द रेट 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड. फक्त 2 ग्रॅम आपल्याला यूज करायचा आहे की इन फ्युचर आपल्या चिली क्रॉपला डॅम्पिंग ऑफ हा डिसीज होऊ नये म्हणून. नेक्स्ट कंट्रोल मेजर आहे स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर ऑन सीडलिंग्स. ओके, नेक्स्ट काय आहे? स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर ऑफ सीडलिंग्स. नेक्स्ट आहे अवॉइड क्राउडिंग ऑफ सीडलिंग्स अँड वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन इन नर्सरी. आता सांगितल्याप्रमाणे जर सतत पाणी असेल नर्सरीमध्येच, शक्यतो आपला हा कुठं येतो? अर्ली स्टेजला हा डिसीज येतो, किंवा नर्सरीमध्ये जेव्हा आपले सीडलिंग्स रोपं जेव्हा नर्सरीमध्ये असतात तेव्हाच हा डिसीज येतो. मग अवॉइड करायचा आहे. काय अवॉइड करायचं आहे? क्राउडिंग अवॉइड करायचं आहे, ॲज वेल ॲज अवॉइड द वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन इन नर्सरी. वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन म्हणजे काय? पाणी साचून राहायला नाही पाहिजे. वॉटर स्टॅग होतं म्हणजे काय? पाणी साचून राहतं. एखादी कुंडी असते बघा, त्याला जर खाली आपण जर होल्स केले नसतील काय होतं? पाणी सतत जर साचून राहत असेल तर त्या कुंडीमधलं झाड नंतर काय होतं? कुजून जातं. ओके, वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन होऊ नये नर्सरीमध्ये, ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ओके, हे आहे डॅम्पिंग ऑफ चिली. नेक्स्ट डिसीज आहे आपला डायबॅक. नावातच आहे डायबॅक. ओके, बघा सिम्पटम्स काय आहेत? दिस डिसीज इज ऑब्झर्वड ॲट फ्लावरिंग स्टेज ऑफ चिली क्रॉप. कधी येतो हा डिसीज? जेव्हा फ्लावरिंग स्टेज येते चिलीची तेव्हा. इथं आता तुम्हाला एक इमेज दाखवले मी, ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं चिलीचे फ्लावर पण बघायला मिळते. जिथं माझा कर्सर आहे तिथं कॉन्सन्ट्रेशन करा. इथं फ्लावर्स पण आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर कधी येतो हा डिसीज? कधी अटॅक करतो हा डिसीज? जेव्हा आपलं चिली क्रॉप फ्लावरिंग स्टेजमध्ये असतं. मग कसं अटॅक होतं बघा? ड्राईंग ऑफ ब्रांचेस स्टार्ट्स फ्रॉम द टिप अँड प्रोसीड टू द बेस. बघा, शक्यतो 98% झाडं कशी वाढतात? पहिल्यांदा स्टेम ड्राय होतं, त्यानंतर लिव्स ड्राय होतात. आता डायबॅकमध्ये कसं आहे? उलटं मरण आहे. डायबॅक बघा, ड्राईंग ऑफ ब्रँचेस स्टार्ट्स फ्रॉम द टिप. ब्रँचेस कशा ड्राय व्हायला चालू करतात? पहिल्यांदा त्याचं टिप जो आहे हा काय होतो? ड्राय होतो. अँड प्रोसीड टू द बेस. आणि हे उलटं टिपकडून स्टेमकडं किंवा टिपकडून बेसकडं हे काय होतं? ड्राय व्हायला चालू होतं. हेन्स इट इज कॉल्ड ॲज डायबॅक. ओके, ड्राईंग ऑफ ब्रँचेस स्टार्ट्स फ्रॉम द टिप अँड प्रोसीड टू द बेस. हेन्स इट इज कॉल्ड ॲज डायबॅक. क्लिअर? कसं कंट्रोल केलं जातं? सिम्पल आहे. स्प्रे बोर्डॅक्स मिक्सचर 2:2:50. ओके, बोर्डॅक्स मिक्सचर आपल्याला काय करायचं आहे? स्प्रे करायचं आहे. ज्याचं प्रपोर्शन कसं आहे? 2:2:50. ओके, दिस ऑल अबाउट डायबॅक डिसीज. नेक्स्ट डिसीज इज anthracnose. It is very serious disease found on chili crop, and this disease is a VIMP for our board examination, for our short note in question number 3 as well as question number 4. Clear? Okay, anthracnose disease. Symptom, first point. Okay, circular brown colored sunken spots or water soaked spots appeared on the leaves, stems and fruits, causing up near about 75% loss of fruits. ओके, खूप हेवी सेंटेन्स आहे, खूप मोठं सेंटेन्स आहे. आपण त्याला स्प्लिट करूयात. ओके, बघा पहिल्यांदा सिम्पटम कसं ओळखायचं? हा अँथ्रॅकनोज डिसीज आहे. सिम्पल आहे. तुमच्या तिन्ही गोष्टींवरती हा डिसीज अटॅक करतो. चिलीच्या लिव्सवरती अटॅक करतो, क्लिअर, स्टेमवरती अटॅक करतोय आणि फ्रूट्सवरती अटॅक करतोय. ओके, म्हणजे चिलीला येणाऱ्या तिन्ही गोष्टींवरती हा डिसीज अटॅक करतो. ओके, मग ह्याचे सिम्पटम काय आहे बघा? सर्क्युलर ब्राऊन कलर्ड वॉटर सोक्ड स्पॉट्स. हे काय आहेत? सर्क्युलर ब्राऊन कलर्ड वॉटर सोक्ड स्पॉट्स. ह्या पानावरती ऑब्झर्व करा. आहे का? सर्क्युलर आहे, वॉटर सोक्ड स्पॉट्स आहेत. ओके, सर्क्युलर ब्राऊन कलर्ड वॉटर सोक्ड स्पॉट्स
ॲपियर ऑन द लिव्सवरती येतात, ठीक आहे, स्टेम्सवरती येतात आणि चिलीच्या फ्रूट्सवरती, ह्या फ्रूट्सवरती पण आपल्याला बघायला मिळतं. ओके, आणि नियर अबाउट हा जर डिसीजनं अटॅक केला आपल्या चिली क्रॉपवरती तर नियर अबाउट किती % लॉस होतो त्या शेतकऱ्याचा? नियर अबाउट 75% लॉस ऑफ फ्रूट्स. ओके, 75% लॉस म्हणजे काही प्रॉफिटच नाही आहे. क्लिअर, नॉट अ जोक, 75% लॉस. नेक्स्ट पॉईंट बघा, द स्पॉट्स आर एनलार्ज्ड. पहिल्यांदा हे स्पॉट्स कसे असतात? छोटे छोटे. इथे बघा, माझं जिथं पॉइंट आहे इथे बघा, द स्पॉट्स आर एनलार्ज्ड अँड अटॅच्ड टू ईच अदर फॉर्मिंग बिग लिजन्स. ओके, हे पहिल्यांदा स्पॉट्स काय असतात? छोटे असतात. हे स्पॉट्स पहिल्यांदा काय छोटे असतात, परत ते काय होतात? एनलार्ज होतात, आणि एनलार्ज होऊन आता हे ह्याच्यापेक्षाही एनलार्ज होतात. अँड अटॅच्ड टू ईच अदर अँड फॉर्मिंग अ बिग लिझन. लिझन म्हणजे काय? एक जखम. ठीक आहे, इथं तुम्हाला बघायला मिळेल, इथं दिसते का चिली फ्रूटला एखादी जखम झाल्यासारखी दिसते का? ओके, ह्याला काय म्हटलं जातं? लिझन असं म्हटलं जातं. पहिल्यांदा हे असे स्पॉट्स असतात, चिली फ्रूट्सवरती पण छोटे छोटे स्पॉट्स असतात. काही कालावधीनंतर द स्पॉट्स आर एनलार्ज्ड अँड अटॅच्ड टू ईच अदर अँड फॉर्म अ बिग लिझन. मोठी जखम झाल्यासारखी आपल्याला बघायला मिळते. ओके, कसं कंट्रोल करायचं आहे अँथ्रॅकनोज? फर्स्ट पॉईंट, नेहमीप्रमाणे द सीड्स आर ट्रीटेड विथ सिरेसन ॲट द रेट 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड्स. ओके, सीड्स ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आपण हा पॉईंट ऑलरेडी कव्हर केलेला आहे. सीड्स आर ट्रीटेड विथ सिरेसन ॲट द रेट 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड. नेक्स्ट कंट्रोल मेजर आहे स्प्रेइंग ऑफ 1% बोर्डॅक्स मिक्सचर ऑन सीडलिंग्स. सीडलिंग स्टेजलाच आपल्याला काय करायचं आहे? स्प्रे करायचं आहे. काय स्प्रे करणार आहे आपण? 1% बोर्डॅक्स मिक्सचर. ओके, हे आहे अँथ्रॅकनोज ऑफ चिली. नेक्स्ट आहे लास्ट डिसीज आहे लीफ कर्ल. ओके, इमेजेसमध्ये आपल्याला बघायला मिळतं कर्लिंग. आपल्याला माहिती आहे कर्लचा अर्थ काय? की वेटोळे. कर्ली हेअर्स आपण ऐकलेलं आहे. ओके, कर्ली हेअर्स म्हणजे काय? वेटोळे केसांचे. हां, तसं लीफच्या बाबतीमध्ये सुद्धा कर्ल्स निर्माण होतात, आणि ह्या काय आहे? एक सिरियस डिसीज आहे. ओके, ह्या इमेजमध्ये आपल्याला बघायला मिळते ही जी काही पानं आहेत ही स्ट्रेट पानं नाही आहेत. इकडे खालती काही पानं आपल्याला बघायला मिळतात, ही हेल्दी पानं आहेत. ओके, दीज आर द हेल्दी लीव्स अँड दीज आर द कर्ड लीव्स. ओके, ह्या इमेजमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. मग बघूयात आपण लीफ कर्लचे सिम्पटम. फर्स्ट पॉईंट, लीव्स बिकम स्मॉल ड्यू टू कर्लिंग. बघा, लीव्स बिकम स्मॉल ड्यू टू कर्लिंग ऑफ लीफ मार्जिन इनवर्ड्स अँड अपवर्ड्स. ओके, कसं कर्लिंग होतं लीफ मार्जिनचं? लीफ मार्जिन म्हणजे काय? पानांच्या ज्या कडा आहेत ह्या पानांच्या कडा कर्ल व्हायला चालू होतात. कशाचा कर्ल व्हायला चालू होतात? इनवर्ड्स अँड अपवर्ड्स टेक्स प्लेस ड्यू टू इन्फेक्शन ऑफ लीफ कर्ल व्हायरस. लीफ कर्ल व्हायरसमुळे काय होतात? ह्या ज्या काही पानांच्या कडा आहेत हे काय जे लीफ मार्जिन आहे, लीफ मार्जिन स्टार्ट्स कर्ल्ड इनवर्ड्स अँड upwards. Okay, next point काय आहे? In severe attack leaves fall down and the growth of plant is totally stopped. Okay, severe attack of leaf curl काय डॅमेज करतं बघा? द लीव्स फॉल डाऊन होतात. सिव्हिअर अटॅकमध्ये सगळी पानं गळून पडतात झाडाची. अँड द ग्रोथ ऑफ प्लांट इज स्टॉप्ड. प्लांटची ग्रोथ काय असं होते? स्टॉप होते. नेक्स्ट पॉईंट बघा, आता हा लीफ कर्ल व्हायरस मुळं हे होते. त्याचबरोबर हा व्हायरस ट्रान्समिट कोण करतं? फ्रॉम वन प्लांट टू अनदर प्लांट. कोणतरी ट्रान्समिटर पाहिजे ना. व्हायरस असंच ट्रान्समिट नाही होत आहे. व्हायरसला ट्रान्समिट करणारं कोण आहे? मग बघूयात. इट इज ट्रान्समिटेड बाय थ्रिप्स अँड ॲफिड्स. कोणामुळे हा व्हायरस ट्रान्समिट होतोय? इट इज ट्रान्समिटेड बाय थ्रिप्स अँड ॲफिड्स. ओके, कंट्रोल मेजर बघा. फर्स्ट पॉईंट, रोग आउट द इन्फेक्टेड प्लांट्स. जे इन्फेक्टेड प्लांट्स आहेत हे काढून टाका.
नेक्स्ट, ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज. डिसीज रेजिस्टंट ह्या लीफ कर्लला रेजिस्ट करणाऱ्या ज्या काही व्हरायटीज आहेत ह्या व्हरायटीज तुम्ही तुमच्या शेतामध्ये ग्रो करा. ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज. आणि सगळ्यात लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंट्रोल मेजर, कंट्रोल द अटॅक ऑफ थ्रिप्स अँड ॲफिड्स बाय स्प्रेइंग द इन्सेक्टिसाइड्स. ओके, आता ट्रान्समिट करतो हा व्हायरस थ्रिप्स अँड ॲफिड्स. त्यामुळे थ्रिप्स अँड ॲफिड्सला आपल्याला काय करावं लागणार आहे, कंट्रोल करावं लागणार आहे. मग ते कसं कंट्रोल करणार आपण, सो कंट्रोल द अटॅक ऑफ थ्रिप्स अँड ॲफिड्स बाय स्प्रेइंग द सुटेबल insecticide. Okay, these all about leaf curl disease. So today we are ending chili topic. Our next topic will be turmeric. Thank you.